हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका सुरूच केला आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेकांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यांच्या या तत्परतेचा अनुभव आज नांदेडकरांना मिळाला. डॉक्टर लेन भागातील एका मेडिकल चालकाने ग्राहकाला चक्क डायबिटीसच्या नियमबाह्य झालेल्या गोळ्यांची विक्री केली. नियमबाह्य गोळ्या असल्यास निदर्शनास आल्यानंतर ग्राहकाने थेट तुकाराम मुंढे यांना मेल केला. त्यानंतर तुकाराम मुंढे यांनी तत्परता दाखवत नांदेडच्या अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आणि अधिकाऱ्यांनी मेडिकल चालकाला नियमबाह्य झालेल्या गोळ्या विक्री करताना पकडलं. या कारवाईने मेडिकल चालकाचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात प्राप्त माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील हनुमंत वनाळेकर हे आपल्या 90 वर्षीय वडिलांसाठी डायबिटीसच्या गोळ्या घेण्यासाठी शनिवारी डॉक्टर लेन येथे पोहोचले. तोष्णीवाल मेडिकलवरून त्यांनी डायबिटीस गोळ्यांचे 3 पाकिटे खरेदी केले. घरी गेल्यानंतर हनुमंत वनाळेकर यांच्या लक्षात आले की गोळ्यांची एक्सपायरी डेट 2025 रोजीच संपली आहे. ही बाब समजल्यानंतर मुलगा हनुमंत वनाळेकर यांनी थेट तुकाराम मुंढे यांना मेल केला आणि तोष्णीवाल मेडिकलकडून डायबिटीसच्या मुदतबाह्य गोळ्यांची विक्री केली जात असल्याची तक्रार केली आहे. त्यानंतर तक्रार प्राप्त होताच मुंढे यांनी कारवाईचे आदेश दिले. संबंधित मुदतबाह्य गोळ्या विक्री करीत असताना अन्न औषध प्रशासनाने सहाय्यक आयुक्त अशोक राठोड यांनी मेडिकल चालकाला पकडलं आणि त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.